हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे ट्यूजडे. तर बघूया आज मम्मी किचनमध्ये काय बनवते. व्हॉट समथिंग स्पेशल. मम्मी काय बनवते? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिसते का मी? काय बनवते? मी काय नाही, आता बटाट्याचं हे बनवते. आणलं मी बटाटा टाकून पराठा बनवते ना, तर तो फुटतो पराठा, मला नाही जमत. तर मग एक माझी मैत्रीण आहे कामावरती, तर तिची मम्मी अशी बनवते. तिने मला रेसिपी सांगितली, ते मी बनवते. तर आता ह्याच्यामध्ये बघ काय आहे, बटाटा बॉईल केला आहे. चला आपण दाखवूया लोकांना. बटाटा बॉईल केला आहे. रेसिपी बघायची असेल केला आहे. सॉरी फॉर लेट. गव्हाचं पीठ आहे, याच्या खाली कोथिंबीर आहे आणि ही बारीक बारीक मिरची आहे. बस एवढंच आहे. आणि आता मी हे बटाटे सोलते आणि टाकते. तोपर्यंत प्रिनू बघा फिरून आली आहे. आली ती बसली. आणि ह्याच्यासोबत काही नाही, हे असं सॉस बरोबर खायचं असतं. आई माझा हात भासतोय, देवा रे देवा. ओके बाय. काय पण झाल्यावर सांगूया. हे बघा, सॉरी. आता काय करायचं असतं, ते बटाटे हे करून बटाट्यामध्ये पाणी न टाकता चांगलं ते गव्हाच्या पिठावर मळून घ्यायचं असतं व्यवस्थित. आणि असे खूप मऊ आणि लुसलुशीत होतात. जास्त पीठ लावायचं नाही. आणि हे आहेत आपले आलूचे बटाटे. खूप टेस्टी लागतात, खूप टेस्टी लागतात. तिची म्हणजे हे गुजराती आयटम आहे ॲक्च्युली हा. तर तिची मम्मी गुजराती आहे. तू ह्या साईडने आहे ना, मी काळी दिसत असं. सुंदर दिसते. इकडून ये. मग एवढी भांडी घासायची आहेत महिमाला? नाही घासायचे. सो हा आयटम जो आहे ना, हा गुजराती आयटम आहे. तिची मम्मी बनवत होती, ते तिने घेऊन आली. आणि ती नेहमी जेव्हा आणते ना, एक्स्ट्रा आणते. त्या दिवशी मला बोलत होती की अरे तृप्ती दीदी आओ ना, मैंने आपके लिए एक्स्ट्रा लाया है करके. सो मी खोटं नाही बोलणार, एकदा ट्राय मारलेलं. तर माझ्याकडून ना बटाटा कमी पडला, गव्हाचं पीठ जास्त पडलं. सो आज परत मी ट्राय मारते आहे. मी ऑलमोस्ट बटाटा टाकलेला आहे, 500 बटाटे टाकले आहेत. आणि एवढंसं पीठ घेतलं आहे. पण गाईज रिअली एक नंबर लागतात. तुम्ही बनवून बघा, अगर तुमची इच्छा असेल तर, नॉट जबरदस्ती. सो हे बघा, असे मस्तपैकी खूप खरपूस अशी भाजलेली आहे. सो आपले ब्लॉग यायचे बंद झालेले, कारण महिमामुळे. महिमा काही शूट करत नाही. मे बी महिमा शाळेत स्टार्ट करेल. तर सगळेजण प्लीज सबस्क्राईब करा. सो आता प्लेट सुंदर. मॅडम मी टेस्ट करून सांगते. नाईस. नक्की काय खाते? Try it. पुलाव, मुगाची पुलाव. आणि माझी सोनू बघा खाली बसली आहे. आणि ही माझी डिश मी करून. महिमा काही काम नाही करत. रेस्ट डे. महिमा आज एन्जॉय करते, कारण की महिमानी जॉब सोडला आहे. रिझन कॉलेज चालू होते. महिमा ॲक्च्युली BCAचा कोर्स करते आहे. स्वतः ती न्यू ॲडमिशन आहे तिचं. तर तिचं असं म्हणणं आहे की 1 महिना मला थोडा रिलीफ पाहिजे, आराम पाहिजे, मग नंतर मी अभ्यासच करणार. सो ती आता तिचे दिवस एन्जॉय करते मांडीवर मांडी टाकून.
सो ठीक आहे, बाय. चला मी नाश्ता करतो, नंतर भेटू. हां, बाय द वे, आज मी एका एक्झिबिशनला जाणार आहे. बघते आता, महिमाचा पास बनला तर महिमाचा पण बनवते आणि महिमाला घेऊन जाते एक्झिबिशनला. और ब्लॉग बनवूया आपण. खूप छान आहे गोरेगावला. खूप सारे लोक जर व्हिडिओ पाहत असतील, मे बी माझे एवढे फॉलोअर्स नाही आहेत, पण जर पाहत असतील तर ते गोरेगावला आहे. सो आपण जाऊया. तो आम्ही नाश्ता करतो आणि मग आम्ही निघायची तयारी करतो. बाय द वे, मी काल साफसफाई करत होती. हे बघा ना, घड्याळ पडलं माझ्या हातातनं आणि हा बघा मोर तुटला. हो, काय बोलू तुम्हाला, पंख तुटले आहेत 10:30 वाजले. काय बोलते महिमा? ग्रेट. माही तू जम्बो दिसतेस बिकॉज मी झूम केलंय. ही कॅमेरा एवढा हलतोय. आम्हाला जास्त व्यवस्थित शूट करता येत नाही बॅक कॅमेराने. पण असं म्हणतात ट्रेनिंग की आयफोनमध्ये बॅक कॅमेराने शूट करावं तर चांगली क्वालिटी येते. सो हां, सो चला, लेट्स एन्जॉय. गुड मॉर्निंग. कुठे झालं आहे? गुड मॉर्निंग. सो जैसा मैं सांगितलं, जैसा मैंने बोला वैसे हम लोग जा रहे हैं अभी. कहाँ पे? नेस्को, गोरेगांव. वहाँ पे एग्जीबिशन है. सो लेट्स सी अपने को उधर वहाँ पे क्या क्या मिलता है. बघूया आपल्याला तिकडे काय काय भेटतं, आपल्याला काय नाही भेटतं. मराठी आहे, मी मराठी बोलणार. पण मी का नंतर मला ते रिअलाइज होतं की मी हिंदी का बोलते, बिकॉज ऑफ मग, कारण की मी माझ्या फॅमिली नाही, पण मी माझ्या कामामध्ये जिथे असेल ती हिंदी बोलणं असतं, म्हणून माझ्या तोंडातनं हिंदी बोलणं होतं आहे. आणि दुसरी गोष्ट, खोकला झालं. दुसरी गोष्ट, मी मराठी आहे, मी मराठी आहे, मी मराठीच बोलणार. येस. सो महिमा, हा गोंडपाट इकडे कसा सॉरी. सो आमची हे बघा, जस्ट इंडियन फॅमिली. ही इकडे लाडू आमची बसलेली आहे खालती. सो आता ही थोडा वेळ राहील इकडे, थोडा वेळ म्हणजे आम्ही येईपर्यंत. तिचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो लेट सी, आपण जाऊया, बघूया. भाईंदरला जायचं आहे. भाईंदरला तुम्हाला तर माहिती आहे माझी ऑटो आहे, तर ऑटोने आपल्याला जायचं आहे. सो गोरेगाव. आपला प्लॅन चेंज झाला आहे. कसं? गोरेगाव मेट्रो. तू मेट्रो से कभी गई नहीं क्या? तू तेरी जिंदगी पे हाँ, अभी खुद नहीं गई है और पूछे. हेयर कट वगैरह सब कुछ ओके. थोड़ा टाइम लगेगा. दो उस्तादों को, दो गुरु को, जो कल भी यहाँ पे आए. Thank you so much. Hello everyone. हॅलो, हाय. ते महिमाला भूक लागली, महिनी सबवेचं सलाड घेतलं आणि मग आम्ही पुढे गेलो. आता पुढे बघूया, चला काय काय आहे. महिमा, सो चाललं. काय घेतलंस? मस्कारा, सनस्क्रीन, हेअर सिरम अँड फेशियल. आता कुठे जातो? घरी. काय आली? ही बघा, ही बघा आमची कालू. एक कालू. अरे कालू बघते. हे सोनू, मेरा बच्चा. कालू जायचं आहे, घुमी करायचे. उसको अपने फ्रेंड्स से मिलना. तो उसको आज तू लेके जानी. हर फ्रेंड्स टाइमिंग इज नॉट देयर येट. इट्स 6:26. कसं वाटलं? काय आणलं दाखव पब्लिकला लवकर. सो आमचं घर थोडं मेस्सी आहे. आता झालं. ही बघा आमची सोनू आहे रे, माझी कालुडी आहे रे. एकटी आमचं घर सांभाळते, कोण नसेल तर.
कोथिंबीर इथे. आणि कढीपत्ता. हां काय आहे? कोथिंबीर आणि कढीपत्ता. हां आता तुम्ही विचार म्हणजे हे तू करत गोरेगावला असाल, गेलेली? मालियोच्या ह्याच्यात हे कसं तू बोलते बोलते आय टूक मस्कारा. हा मस्कारा आहे फुल एक्सपोजर मस्कारा मॅलिओचा. देन दिस इज स्किन ब्युटी. स्किन ब्युटी वरून घेतलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट सनस्क्रीन. देन कितीला भेटलं ते सनस्क्रीन? कुठल्या कंपनीचं आहे? 175 स्किन ब्युटचं आहे सनस्क्रीन. 175ला भेटलंय आणि 1 फ्री. म्हणजे कितीला? 1 फ्री 175चं आहे सनस्क्रीन. बाय वन गेट वन Buy one get one free. Then we took hair serum. Hair serum is for 150. Buy one get one free. तो तेरे को ही चाहिए था इसके लिए लिया. Yes. And then we took what is this? कंपनीचं नाव काय? Skin Beauty. And this is ओके. peach का. इसमें ना क्या बोलते हैं उसको, पोमोग्रेनेट का जो आता है उससे बहुत रिजल्ट काफ़ी अच्छा आता है, जो ख़त्म हो चुके थे लोग. And this is bulk for में. all skin types. ओके. Good. क्लीन अप के लिए वो. Yes. सो This is for 100 rupees and 1 free. Buy one get one free. ओके. तो जास्त काही घेतलं नाही तिकडे जाऊन, कारण की यावेळेला जास्त स्टॉल नव्हते लावलेले. सो I एवढं. liked. तुला कसं वाटलं सेमिनार? I'm happy. खूप मस्त. मस्त. मस्त म्हणजे चांगलं. तिला आहे ना. लिफ्ट मध्ये आलेलो. हां तेच आहे. तर खूप लगेच तयार होते आमची मॅडम. रेडा बा बेटा अशी भुकतात का राणी? आपण जायचं आता खाली. गमे तुझ्या राऊंडचा टाईम होणार माझ्या बच्चूचा. ओके. सो महिमा आज प्रेमाला खाली घेऊन जाईल. मी जरा पाणी पिते. मी येताना चहा पियाले. हां मी हे आहे आमच्या सोसायटीच्या खालून म्हणजे बाहेरून, जिथे आम्ही प्रेणूला वगैरे घेऊन जातो फिरवायला. मस्तपैकी छान वाटतं. गरम हवा येत होती पण छान वाटतं. ही प्रेणू आहे. आता येईल बघा ही प्रेणू आपली. त्याच्यानंतर त्याची फ्रेंड लकी. काय झालं? त्याच्यानंतर तिची फ्रेंड ही मॅगी रुसली आहे. आणि हा प्रॉब्लेम चालू आहे आमच्याकडे. आणि हे बाहेर सगळे आमच्या पॅसेजमधली लाईट आहे. आणि हे ज्यांच्या घरात आहे ती लाईट, त्यांच्या घरात लाईट आहे ते का इन्व्हर्टर आहे त्याच्यावर. बाकी पॅसेजची लाईट आहे. काय बोलायचं आता, एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहून सुद्धा लाईट नाही. सो आम्ही आता इथे चिल करतोय गॅलरीत बसून. माझी इच्छा आहे की मी खाली जावं. जा खाली. बट नो वन इज देअर. चल जाऊया मग आपण. चला गाईज खाली जाऊया. जेवायला गवारची भाजी, लोणचं, वरण आणि भात माझं फेवरेट आहे. हे खाऊन दाखवते. एक नंबर झाला आहे. जेवताना मी व्लॉग बघते नेहमी. अरे ठराविक व्लॉग आहेत. मराठी आहेत दोघं तिघं. मी त्यांना फॉलो करते. आणि मी संभावना भारती ह्यांना, कारण त्यांच्याकडे पण डॉग आहेत हा. म्हणून मला अट्रॅक्शन आहे. बाकी काही नाही आहे. चांगली असतात त्यांचं. सो जेवते. ब्लॉग बघत. हाय. महिमा गेली रागावून खालती. भांडण झालं आमचं.